नमस्कार, अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज बनवूया चमचमीत चिकनची भाजी। तर एकदम सोप्या पद्धतीने चिकन कसं शिजवून घ्यायचं ते बघूया। खूप सोपी पद्धत आहे आणि कढईमध्ये आपण चिकनची इथे मसाला भाजी बनवलेली आहे, जी तुम्ही भातासोबत भाकरीसोबत खाऊ शकता। वेगळं कोणतंही वाटण करायची गरज नाही। एकदम सोप्या पद्धतीने आपण चिकनची इथे मसाला भाजी बनवलेली आहे। खूप सोपी पद्धत आहे, झटपट तयार होते। कोणतंही वाटण करायची आपल्याला काहीच गरज नाही। एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे चिकनची भाजी बनवलेली आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अशा लाईफस्टाईल चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। तर सगळ्यात अगोदर आपण चिकन स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। उभ्या साईजमध्ये इथे 3 कांदे मी चिरून घेतलेले आहेत। एक मध्यम आकाराचा टोमॅटो ते देखील चिरून घेतलाय फोडीमध्ये। अद्रक आणि लसूणची फ्रेश अशी आपण इथे पेस्ट तयार करून घेतलेली आहे। एक बाउलमध्ये आपण मसाले काढून घेतले। तर अर्धा चमचा इथे मी हळद पावडर घेतली, 2.5 चमचे इथे मी धना पावडर घेतली, 2 चमचे चिकन मसाला घेतलाय आणि 1 चमचा इथे आपण लाल तिखट घेतलंय। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचंय। तर पाणी घालून चमच्याने एकत्र करून घेऊया। अशा पद्धतीने मसाले आपण अगोदर बाउलमध्ये एकत्र करून खलवून जर ठेवले पाण्यामध्ये तर खूप छान असे मसाले फुलून येतात आणि शिजवून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला जास्त वेळ लागत नाही। सुके मसाले जर घातले तर ते करपू शकतात, त्याच्यासाठी आपण अशा पद्धतीची पेस्ट तयार करून घेतली। आता ही आपण साईडला ठेवूया। तर गॅसवरती कढई ठेवून घेतली। याच्यामध्ये मी 2.5 वरगळी तेल घालून घेतलंय। आपल्या किटलीमध्ये जी वरगळी असते तर त्याने 2.5 वरगळी आपण याच्यामध्ये तेल घालून घेतलंय। खडे मसाले घालून घेतले, तेजपत्ता, दालचिनी, 2 लवंगा, 2 मिरी आणि 1 हिरवी विलायची। आता ते टाकून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये लगेच कांदा घालून घेतलाय। तर उभ्या साईजमध्ये इथे मी मध्यम आकाराचे 3 कांदे उभे चिरून घेतले, तुम्ही बारीक सुद्धा चिरू शकता। फुल गॅसवरती छानपैकी कांदा आपल्याला अशा पद्धतीचा करून घ्यायचा आहे। तर बघा, कांदा छानपैकी परतवून झाला की एकत्र करून घेऊ आणि याच्यामध्ये आपण अद्रक आणि लसूणची 2 चमचे पेस्ट घालून घेऊया। अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा आपण तेलावरती छानपैकी परतवून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। तर बघा, छानपैकी हे परतवून झालं की याच्यामध्ये आपण आता लगेच टोमॅटो घालून घेतला। एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला आणि त्याच्या बारीक अशा फोडी करून घेतल्यात। एकत्र करून घेतलं की याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया, म्हणजे पटकन टोमॅटो देखील मऊसूत होईल आणि मॅश देखील पटकन होतो। आता चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं की पुन्हा एकदा आपण हे एकत्र करून घेऊया आणि गॅस मध्यम करून छानपैकी हे शिजवून घेऊया। तर बघा, जवळपास 5 ते 6 मिनिटांमध्ये छानपैकी कांदा आणि टोमॅटो इथे मॅश झालेले आहेत। तर एकत्र करून घेतले। गॅस आता इथे मी कमी केलाय। अशा पद्धतीचा आपल्याला टोमॅटो आणि कांदा शिजवून घ्यायचा आहे। तर आता याच्यामध्ये आपण जी पेस्ट खलवून घेतलेली आहे मसाल्याची ती घालून घेऊया। छानपैकी मसाले फुलून आलेले आहेत। चमच्याने एकत्र करून घ्यायचंय आणि एक मसाले आपण याच्यामध्ये घालून घेतलेत। आता हे मसाले आपण कांदा टोमॅटोच्या प्युरीसोबत एकत्र करून घेऊया। आता गॅस कमी करायचा आहे आणि हे छानपैकी पुन्हा एकदा आपल्याला शिजवून घ्यायचंय। तर आपण मसाल्यामध्ये पाणी घातले, ते मसाला आपल्याला छानपैकी ना शिजवून घ्यायचा आहे। आता कोरडा होईपर्यंत शिजवून घ्यायचा। याच्यावरती तुम्ही झाकण सुद्धा ठेवू शकता, कारण की याच्यामध्ये पाणी घातलंय ते साईडला उडू नये म्हणून। आता बघा, या अशा पद्धतीने मी छानपैकी मसाला शिजवून घेतलेला आहे। मसाल्याला थोडं थोडं तेल सुटायला लागलेलं आहे। गॅस आता इथे मी कमी केलाय, मसाला कढईला करपायला सुरुवात झालेली आहे। आता आपण एकत्र करून घेतलं की गॅस आता इथे मी पुन्हा बंद करणार आहे। आपल्याला याच्यामध्ये दही घालून घ्यायचंय। तर दही घातल्यानंतर चिकनची मसाला भाजी खूप छान लागते। याच्यामध्ये आपण टोमॅटो एकच घालून घेतलेला आहे। तुम्हाला जर दही घालायचं नसेल तर तुम्ही 2 टोमॅटो सुद्धा घालू शकता। आता 2 चमचे आपण याच्यामध्ये दही घालून घेऊया। अगोदर मसाल्यामध्ये एकत्र करून घेऊया आणि नंतर आपण गॅस पुन्हा सुरू करूया। दही घातल्यानंतर भाजीला खूप छान अशी टेस्ट लागते। तर बघा, दही घालून घेतले, संपूर्ण मसाला आपण पुन्हा एकदा एकत्र करून घेतलाय। आता गॅस सुरू करायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला 1-2-3 मिनिटं हे शिजवून घ्यायचंय। एकत्र करून झालंय। गॅस पुन्हा मी सुरू केलाय। आता तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला छानपैकी शिजवून घेऊया। गॅस कमीच ठेवायचा आहे, म्हणजे मसाला अजिबात करपणार नाही। आणि बघू शकता मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। आपण याच्यामध्ये कोणतेही वाटण घातलेलं नाही। आता हे एकत्र करून झालं की आपण याच्यामध्ये चिकन घालून घेऊया। तर चिकन मी सुरुवातीला छानपैकी धुवून ठेवलेलं होतं। धुवून चांगलं त्याच्यामधलं संपूर्ण पाणी निघून गेलेलं आहे। आता मसाल्यामध्ये आपल्याला चिकन परतवून घ्यायचंय। तर गॅस इथे मी मध्यम ठेवलाय। मध्यम गॅसवरती 5-6 मिनिटं मसाल्यामध्ये चिकन छानपैकी परतवून घेऊया। तर बघा, अशा पद्धतीने आपण मसाल्यामध्ये छानपैकी चिकन एकत्र करून घेतलेलं आहे आणि 5-6 मिनिटं आपण हे परतवून घेऊया, म्हणजे खूप छान अशी चव लागेल। आता एकत्र करून झालं की 5-6 मिनिटांसाठी परतवून घेऊया आणि नंतर आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि गॅस कमी करूया।
या पद्धतीने चिकनची भाजी नक्की बनवून बघा, खूप छान लागते आणि एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होते। आपल्याला कुकरचा वापर करायची अजिबात गरज नाही, आपण कढईमध्येच भाजी बनवलेली आहे आणि आपण कढईमध्येच हे चिकन देखील शिजवून घेतलेलं आहे। वेगळं शिजवून घेण्याची किंवा कुकरला शिजवून घेण्याची काहीच गरज नाही। मसाल्यामध्ये जवळपास 5-6 मिनिटं मी हे चिकन छानपैकी परतवून घेतलेलं आहे। बघा, मसाला देखील आपला खूप छान असा झालेला आहे। आता गॅस कमी करूया आणि याच्यावरती एक 4-5 मिनिटांसाठी झाकण ठेवूया। कमी गॅसवरती मी झाकण ठेवून घेतलं होतं आणि बघू शकता मस्त असं चिकनला पाणी सुटलेलं आहे। आपला मसाला ओलसर झालेला आहे। मी 2-3 वेळेस मधून एकत्र करून घेतलं होतं, म्हणजे मसाला कढईला चिकटणार नाही। तर आता एकत्र करून झालंय, चिकनला थोडंसं पाणी देखील सुटलंय। आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया। तर पाणी आपल्याला याच्यामध्ये गरम घालून घ्यायचंय। किती भाजी बनवायची आपल्याला त्यानुसार पाणी घालून घ्यायचंय, कारण चिकन शिजवून घ्यायचंय आपल्याला आणि चिकन शिजण्यासाठी जास्त वेळही लागत नाही। चिकन पटकन शिजतं, त्याच्यामुळे खूप पाणी देखील घालायचं नाही। आता मी पाणी घालून घेतल्यानंतर एकत्र करून घेतलंय आणि गॅस मध्यम ठेवूया आणि झाकण ठेवून चिकन छानपैकी शिजवून घेऊया। मध्यम गॅसवरती मी एक 10-15 मिनिटांसाठी चिकन छानपैकी शिजवून घेतले। बघा, मस्त अशी उकळी आली आणि भाजीला तरी देखील खूप छान आलेली आहे। खूप पाणी घालायचं नाही, चिकन शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, पटकन शिजतं आणि त्याच्यामधून आपण गरम पाणी जर घातलं तर लवकर शिजतं आणि भाजीची चव सुद्धा बिघडत नाही। मस्त दाटसर अशी आपली भाजी झालेली आहे। थंड झाल्यानंतर अजून घट्टसर अशी ही भाजी होईल। आपण कोणतंही वाटण न करता एकदम मस्त अशी चमचमीत चिकनची भाजी बनवलेली आहे। खूप सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार झालेली आहे। मस्त भाजीला तरी आली आणि घट्टसर अशी ही भाजी आपली झालेली आहे। आता याच्यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि एकदम सोप्या पद्धतीने कोणतंही वाटण न करता एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे चिकनची कढईमध्ये भाजी बनवलेली आहे। तर चमचमीत अशी चिकनची भाजी आपली इथे तयार झाली। तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा। बनवायला खूप सोपी आहे, जास्त वेळ न घालवता एकदम सोप्या पद्धतीने झटपट अशी चमचमीत तरीदार आपली चिकनची रस्सा भाजी आपली इथे तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एकदम सोप्या पद्धतीने झटपट अशी चिकनची भाजी तयार झाली। आपण ताटामध्ये काढून बघूया। तर बघा, मस्त अशी आपली तरीदार चिकनची रस्सा भाजी तयार झाली। व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।